विहान शाळेतून आल्यावर याचा हसरा चेहरा बघून मी झाली हॅप्पी, कारण 4 दिवसापासून आजारी होता. 3 दिवस सुट्टी झाल्यानंतर आज जाऊन आला आहे. येईपर्यंत याचं मला टेन्शन आलं होतं की शाळेत ताप येतो की काय. तर आता विहानने तोंड हातपाय धुवून नाश्ता करून ट्युशनला पण जाणार आहे. आता 9:30 वाजायला आलेत आणि माझा नवरा बोलला की जाऊया बाजारात, उद्या उपवासाचं देवाला हार व फूल आणूया. मग काय, मी रेडी होऊन निघाली, कारण एकदा ऑर्डर आली की टाईम वगैरे काही नाही, फक्त लगेच निघावं लागतं. आणि विहान पण ट्युशनवरून आला होता आणि तो एकटा घरात राहणार होता. तर सर्व सामान घेऊन घरी आली तर याला थंडी ताप आला होता. व्हिडिओ काढते हे बघताच हसला आणि चादर द्यायला सांगितली. अर्ध्या पाऊण तासातच आलो, तेवढ्यातच त्याला ताप आला. मग लगेच जेवण चारवून दवा पाजवला. दवा पाजवल्यावर दव्याचा पावर आहे तोपर्यंतच याला बरं वाटतं आणि 7-8 तासातच परत याला ताप येतो आणि घसा दुखायला लागतो. तर आता मला तर काय समजत नाही. तर डॉक्टर तर बोलले 3 दिवस दवा पाजवल्यावरती त्याला बरं वाटेल. तर 3 दिवस वाट बघते दवा पाजवते आणि जर नाहीच बरं राहिलं तर मग ब्लड टेस्ट करते, कारण की मग एवढा 6 दिवस झाले ताप आला आहे. तर म्हणजे 5 दिवस झालेत 6 ताप येतो, तर सारखाही ताप येणं चांगलं नाही आहे. तर अजून थोडं 2 दिवसाची वाट बघून मग त्याला ब्लड टेस्ट करावी लागेल, कारण की त्याचीही हालत बघवत नाही आहे. थंडी ताप भरपूर त्याला येतो, घसा फार दुखतो आणि नाही त्याला खाता पिता येते. तर चला बघूया, तुम्ही पण तुमची काळजी घ्या, आम्ही पण आमची काळजी घेतो. बाय आणि भेटूया आता आपण नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये.